देवाची भीती. लेखक डॉक्टर सचिन लांडगे. सादरीकरण दत्ता सरदेशमुख. देवाची भीती. असं कायम म्हटलं जातं की लोकांच्या मनातून देवाची भीती काढून टाकली तर लोक स्वैराचारी होतील, समाजाची नैतिकता खालावेल आणि अनागोंदी माजेल वगैरे वगैरे. पण खरंच असं आहे का? हे कळण्यासाठी आपल्याला जरा विस्तृतपणे समजून घ्यावं लागेल. मित्रहो, भीती ही मनुष्याच्या 3 पातळ्यांवर असते. इथं मूलभूत अंतःप्रेरणा, बेसिक इन्स्टिंक्ट असलेल्या जीवशास्त्रीय भीतीबद्दल मी बोलत नाही आहे. पहिल्या पातळीवर स्वतःची किंवा स्वतःच्या अंतर्मनाची भीती असते. दुसऱ्या पातळीवर समाजाची आणि आईवडिलांची म्हणजेच सामाजिक भीती. आणि तिसऱ्या पातळीवर कायद्याची भीती असते. आता किती लोक कशाची तमा बाळगतात अथवा नाही तो वेगळा मुद्दा, पण साधारणपणे अशा भीत्या किंवा दबाव किंवा वचक असतो. आपण हे आता उदाहरणातून थोडक्यात समजून घेऊया. सिग्नल तोडणं, हेल्मेट न घालणं यात कायद्याची भीती आहे, पण समाजाची नाही. तर आंतरजातीय विवाह करणं, दारू पिणं यात समाजाची भीती आहे, पण कायद्याची नाही. म्हणजे काही गोष्टी बेकायदेशीर असतात तर काही गोष्टी अनैतिक असतात. काही गोष्टी दोन्ही असतात. उदाहरणार्थ खून, चोरी, बलात्कार यात कायद्याची आणि समाजाची दोन्हींची भीती आहे. या 2 भीती व्यतिरिक्त माणसाला त्याच्या सत्सद विवेकबुद्धीची अंतर्मनातली भीती, कॉन्शियस, जास्त आणि मोठी असते. समजा चौकात रेड सिग्नलला आपण उभे आहोत. तिथं कॅमेरा नाही आणि ट्रॅफिक पोलीस देखील नाही, म्हणजे कायद्याची भीती नाही. तसंच सोबत सिग्नलला थांबलेले काही जण सिग्नल तोडून जात आहेत देखील, म्हणजे सामाजिक भीती देखील नाही. अशावेळी मी सिग्नल तोडणार नाही, मी नियम पाळेन आणि दुसऱ्या कित्येकाने कसंही वागलं तरी मी तसं वागणार नाही, ही आपल्या मनाची जी कंडिशनिंग असते तिला सत्सद विवेकबुद्धीची भीती किंवा शिस्त म्हणतात. उदाहरणार्थ कॉलेजसाठी हॉस्टेलवर ठेवलेल्या मुलाला आईवडिलांची भीती संपली की तो बिघडू शकतो, पण ज्याला स्वतःच्याच विचारांची शिस्त आहे तो मुलगा वाहवत जात नाही. म्हणून असं म्हटलं जातं की लहानपणापासून मुलांना आईवडिलाच्या धाकानं किंवा माराच्या धाकानं अभ्यासाला बसवण्यापेक्षा स्वतःहून अभ्यास करणं तुझ्या भल्यासाठी आणि भविष्यासाठी किती गरजेचं आहे हे त्याच्या मनावर बिंबवता आलं पाहिजे. आणि मग अशी मुलं कुठेही ठेवू द्यात किंवा कुणाच्याही संगतीत राहू द्यात, ती वाया जात नाहीत. आपल्या अंतर्मनातला हा विवेकाचा आवाज किंवा सत्सद विवेकबुद्धीची ही शिस्त जास्त शाश्वत आणि प्रॉमिसिंग म्हणजे आश्वासक असते. आपल्या मनालाच पटत नसेल तर गैरकृत्य, गैरवागणूक आपल्याकडून होत नाही आणि वारंवार तर नाहीच नाही. हे सिग्नलचं उदाहरण खूप वरवरचं आहे, पण माणसाच्या प्रत्येक कृतीमागं आणि त्याच्या प्रतिक्रियेमागं त्याच्या मानसिक जडणघडणीचा जो भाग असतो त्याला ही सत्सद विवेकबुद्धीची शिस्त, इंटिग्रिटी किंवा आतला आवाज जबाबदार असतो. म्हणून प्रस्तावना मी एवढी मुद्दाम लांबवली आहे. तर आत्ता मुलाच्या उदाहरणात हे जसं त्याला असलेल्या आईवडिलांच्या आणि माराच्या धाकाबद्दल आहे, तसंच लहानपणापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याही नकळत आपण देवाची आणि पापाची भीती मुलांच्या मनात रुजवतो. अमुक का करायचं नाही तर पाप लागतं म्हणून, तमुक का करायचं नाही तर देव शिक्षा देतो म्हणून, अशी मांडणी होते. आणि मग त्या मुलाला जेव्हा कळू लागतं तेव्हा तो बघतो की कित्येक लोक खोटं बोलत आहेत, फसवाफसवी करतायत, अन्याय करतायत, अत्याचार करतायत, पण त्यांचं तर काहीच वाईट होत नाही आहे. उलट देव सत्ताधीशांचा आणि श्रीमंतांचाच वाली असल्यासारखी परिस्थिती आहे. मग देव शिक्षा देतो वगैरे आपल्याला सांगितले गेले ते खोटं आहे का? अशावेळी त्याला तीव्रतेनं वाटतं की अशा अत्याचारी खोटारड्या व्यक्ती मेल्यानंतर नरकात जातील ते जाऊत, ते कोणी बघितलं आहे. पण निदान इथं तर ते पैशात लोळत आहेत,
किंवा स्वर्ग अनुभवत आहेत. मग त्याच्या मनातून देवाची भीती सुटत जाते आणि त्याच्यासाठी देव हा भक्तीचा तर धर्म फक्त सणावारांचा भाग उरतो. त्या हॉस्टेलवर ठेवलेल्या मुलाच्या उदाहरणाप्रमाणे जर मुलाच्या मनात लहानपणापासून देवाच्या शिक्षेच्या भीतीपेक्षा विवेकबुद्धीची शिकवण बिंबवली गेली तर मात्र चित्र बदलू शकतं. चांगलं का वागायचं? इतरांची मदत का करायची? दुसऱ्याची दुःख समजून का घ्यायची? अशा प्रश्नांची उत्तरं मुलांना सिंपथीच्याही पलीकडं एम्पथीतून करून देता आली पाहिजेत. दारिद्र्य, अंधत्व, अपंगत्व यांच्याबद्दल जाणीव निर्माण करता आली पाहिजे. चांगले संस्कार हे फक्त पालकाकडूनच न होता तो शिक्षणाचा आणि समाजाचा भाग झाला पाहिजे. पूर्वी मूल्य शिक्षणाचा तास होता. त्याच धर्तीवर बौद्धकथा, नीतिशास्त्र, समाजशास्त्र हे शास्त्रीय पद्धतीनं शिकवले गेले पाहिजेत. वास्तविक पाहता न्यायनीतीची चाड असणं, पर्यावरणाविषयी प्रेम असणं, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणं, व्यवसाय किंवा नोकरीशी इमानदार राहणं, आपलं काम इमाने इतबारे करणं, अशा गोष्टींसाठी तुम्ही धार्मिक असण्याची किंवा देव मानण्याची गरज नसते. म्हणून पापाच्या भीतीनं आणि स्वर्गाच्या लालसेनं हे शिकवण्यापेक्षा इतरांनी आपल्यासोबत जसं वागावं वाटतं तसं आधी आपणही इतरांबरोबर वागलं पाहिजे, अशी सोप्या पद्धतीची सुरुवात तरी आपण मुलांना शिकवण्यासाठी करू शकतो. तू चोरी करतोस, पण तुझीच कुणी चोरी केली तर तुला कसं वाटेल? तू मारतोस, त्रास देतोस, आकांडतांडव करतोस, ऐकत नाहीस. मग असंच तुझ्याशी आम्ही वागलो तर तुला कसं वाटेल? अशी मांडणी करून दुसऱ्याच्या जागेवर स्वतःला ठेवून बघणं जर शिकवलं आणि त्यातून त्या व्यक्तीला आपल्या वागण्यानं समोरच्यावर काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव करून घेणं जमू लागलं तर पुढं अन्याय अत्याचार करण्याच्या आधी अथवा कोणतीही अनैतिक कृती करण्याआधी ती व्यक्ती 10 वेळा तरी विचार करेल. मला माहिती आहे की हे जरा आयडियलिस्टिक आहे, पण आता याचा दुसरा भाग पाहू आपण. समजा एखाद्या आस्तिक व्यक्तीनं चोरी केली आणि नेमकं त्या दरम्यानच्या काही काळात त्याच्या बसचा ॲक्सिडेंट होऊन त्याचा पाय मोडला, तर देवानंच ही शिक्षा आपल्याला दिली की काय असं त्याचं मन त्याला सांगायला लागतं. मग देवावरची त्याची श्रद्धा अधिकच दृढ होते. तो हा विचार करत नाही की त्या बसमधले जखमी झालेले सगळेच प्रवासी पापी होते का, त्यात मृत्युमुखी पडलेलं तान्हं बाळ देखील पापी होतं का, वगैरे वगैरे. हे अगदीच साधं उदाहरण होतं, पण अशा अनेक बऱ्या वाईट घटना आपल्या आसपास रँडमली घडत असतात. पण लोक त्यामागचा कार्यकारण भाव तर्कबुद्धीनं न शोधता त्यांचा संबंध एकमेकांशी लावतात आणि म्हणतात की देवाची भीती आहे म्हणून बरं आहे, नाहीतर काय झालं असतं देव जाणे. असो, सत्सद विवेकबुद्धीच्या शिस्तीपेक्षा देवाच्या शिक्षेची भीती हा सोपा अल्टरनेटिव्ह आहे आणि प्रत्येक धर्मानं तो पुरेपूर वापरलेला देखील आहे. पण तो एक मागास पर्याय आहे. स्वर्ग, जन्नत, पॅराडाईज, हूर, अप्सरा अशी मांडणी लोकांच्या गळी उतरवण्यामध्ये धर्म यशस्वी झाले असले तरी तो काळ वेगळा होता. तेव्हा खूप गोष्टी अनाकलनीय होत्या. विज्ञान खूपच अविकसित स्थितीत असल्यामुळं कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारण भाव शोधण्यात हतबलता यायची. त्यामुळं नैतिकतेबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उकल धर्मग्रंथातच शोधावी लागायची. नीतिशास्त्र, समाजशास्त्र यांची पोहोच धर्माच्या कुंपणापर्यंतच असायची. या आणि अशा अनेक कारणाने सामाजिक भीतीसाठी धर्मानं दाखवलेलं मोक्षाचं गाजर आणि नरकाची भीती चालून गेली. पण आता तसं होत नाही. थोडी जरी तर्कबुद्धी वापरली तरी कार्यकारण भावाची धर्माची कारणं फेल ठरतात. काळ जसजसा बदलतोय तसं लोकांना देवाच्या शिक्षेचा फुलपणा लक्षात येऊ लागला आहे, पण बऱ्याचदा तो उघडपणे मान्य होत नाही इतकंच. नाहीतर चराचरात देव आहे असं मानणाऱ्या सगळ्या धर्मात कोणीच पाप करताना दिसलं नसतं. निदान मंदिरात बलात्कार झाले नसते, मशिदीत शस्त्र लपवली गेली नसती आणि पुजारी, मौलवी, पाद्री यांच्याकडून कोणतीच पापकर्म झाली नसती. करोडोंचे घोटाळे करून साईचरणी किलो किलो सोन्याचं दान पडलं नसतं किंवा
आपल्या गोरखधंद्यात बालाजीलाच 5% पार्टनर करून गिल्ट घालवायचा प्रयत्न झाला नसता. असो, पुढं पुढं तर परिस्थिती आणखी विसंगत होत जाणार आहे. देवधर्म हा लोकांच्या फक्त भक्तीचा भाग राहणार आहे, आचरणाचा नाही. पूर्वी लोक धर्मभोळे असायचे, आता धर्म वेडे बनत चालले आहेत. म्हणून धार्मिक आधारावरती नैतिकतेचा आपला आग्रह बाळगत तर आहेच, पण तो आता इम्प्रॅक्टिकल पण आहे. अशावेळी आपण शक्य तितक्या लवकर देवाच्या शिक्षेची भीती ही विवेकवादानं रिप्लेस नाही केली तर खऱ्या अर्थानं अनागोंदी माजेल. कित्येक लोक त्यांच्या मानसिक जडणघडणीत त्यांच्या मनात असलेली देवाधर्माच्या रूपातली आस्था हीच अंतर्मनाच्या भीतीसाठी पाया म्हणून वापरत राहतात. म्हणून अशा लोकांना वाटतं की मनात देवाची किंवा पापपुण्याची भीती आहे म्हणूनच जग व्यवस्थित चाललं आहे. नाहीतर काय झालं असतं देव जाणे. पण त्यांचं बेसिकच गंडलं आहे हे समजण्याची मानसिक कुवत त्यांना नसते. बरेच कुंपणावरचे लोक देखील ही देवभीती जस्टिफाय करण्यासाठी काहीतरी थातूरमातूर कारणं शोधत राहतात. हा अंगारा लावल्यामुळं काही तोटा होणार आहे का? झाला तर फायदाच होईल ना. सगळ्या गोष्टींचा डोक्यानं विचार करायचा नसतो हो. आस्था नावाचा काही प्रकार असतो की नाही. उगीच कशाला वेगळा विचार करून अजून मानसिक गोंधळ वाढवून घ्यायचा आणि विषयाची परीक्षा कशाला घ्यायची. अशा अनेक सबबी दिल्या जातात. असो, जगण्याच्या वाटेवरच्या सगळ्या इनसेक्युरिटीचं सतत भांडवल करत श्रद्धेच्या गोंडस नावाखाली वाढणाऱ्या प्रकारांना आपण अजिबात भुलता कामा नये ही जाणीव समाजात निर्माण करायची गरज आहे. खतरे में किंवा गर्व से कहो यांना भीक घालणं बंद केलं पाहिजे. आपल्या वैयक्तिक पातळीवर देखील जे घडतं आहे ते असं का घडतं आहे याचं झेपेल असं उत्तर मिळालं नाही की लगेच त्याची नाळ थेट कर्म, देव, पाप आणि नशिबाशी जोडून टाकणं देखील आपण बंद करायला हवं. पुण्य, स्वर्ग, मोक्ष असल्या श्रद्धीय व्यसनांच्या आहारी जाऊन सतत कसल्या ना कसल्या तरी भीतीला आणि अनाकलनीय गोष्टींना बळी पडत जाणं आपल्याला टाळता यायला हवं. दुःख, संकट, आजार ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि ती येणारच आहेत. वैज्ञानिक प्रगतीने यातल्या बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत आणि पुढेही त्या कमी होत जातील. पण त्यांचा देवधर्म, पापपुण्य, स्वर्ग, नरक, पूर्वजन्मीचं संचित असल्या भ्रामक गोष्टींशी काहीही संबंध नाही आणि माणसाने देखील स्वतःच्या अविवेकीपणामुळं त्यात भर घालता कामा नये. इथून पुढं आपल्याला लहानपणापासूनच मुलांना विवेकवाद सायंटिफिकली मोठ्या स्केलवर कसा शिकवायचा याच्यावर विचार करावा लागणार आहे. संस्कार करणं म्हणजे केवळ श्लोक, शुभं करोती, प्रेयर, कलमा म्हणणं या भ्रमातून लोकांना बाहेर काढून नैतिकतेला धार्मिकतेपासून वेगळं करावं लागणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, बंधुता, न्याय हे सगळे प्रकार समाजाला कितीही जड वाटत असतील तरीही या अशा मूल्यांची जपणूक करूनच आपल्याला विवेकी समाजाकडे वाटचाल करता येईल आणि हीच काळाची गरज देखील आहे. बुद्धिप्रामाण्यवाद हेच शिकवतो आणि तोच कट्टरता कमी करण्याचा उपाय आहे आणि तीच प्रगतीची दिशा देखील आहे. देवाची भीती. लेखक डॉक्टर सचिन लांडगे. त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध झाला नाही. ईमेल ॲड्रेस drsachinlandge@gmail.com. हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवला दत्ता सरदेशमुख यांनी. 8329730186